दूसरा, वी आर गोइंग टू स्टार्ट शेयर मार्केट वाला बैच, जो मैं भी करता हूँ, आकाश सर भी करते हैं, अच्छा खासा हम लोग करते हैं. वी आर गोइंग टू टीच ईच एंड एवरीथिंग यू फ्रॉम बेसिक्स. कॅन्डलस्टिक कसं असतं, काय असतं, कैसे होता है मालूम है. पैसा बचा के अभी पैसा बढ़ता नहीं. एक्झाम्पल, तुमने एक पिगी बँक में, तुम्ही एका गल्ल्यामध्ये ना 1,000 रुपये जमा केले आणि ते 1,000 रुपये आपण जमिनीत पुरले आणि 3 वर्षांनी काढले, किती असणार त्याच्यात? नाही, 700 रुपये. कारण त्या 1,000ची किंमत कमी 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 होते. माझी आई मला बोलायची, भावेश लहानपणी 25 पैशाला शेवपुरी यायची, आता 25 रुपयाला येते. का माहिती, महागाई. बरोबर ना. तर व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू इन्व्हेस्ट. तेच 1,000 रुपये तर तुम्ही कुठले स्टॉक्स वगैरे घेतले असते ना, चांगलेच ते ग्रो झाले असते. समजलं का. तो ये टाइम नहीं है पैसा सेव्ह करने का, ये टाइम है पैसा ग्रो करने का. ठीक आहे. तर आपल्याला कुठे इन्व्हेस्ट करायचे, कसे इन्व्हेस्ट करायचे असतात, कंपन्यांचे प्रॉफिट अँड लॉस कसे वाचायचे, इन्व्हेस्टमेंट कशी करायची, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग, आतापासून शिकून घ्या. तुम्ही करा असं मी नाही सांगत आहे, पण कसं माहितीये, नॉलेज असलं ना, असं म्हणतो ना आपण की यार तुम्हारे पास सरस्वती रहेगा तो लक्ष्मी अपने आप आता है. तो फोकस ऑन सरस्वती. कळलं का. तुम्ही शिकून घ्या काय असतं, कसं असतं. अँड वी आर गोइंग टू प्रोव्हाइड यू दिस ॲट अ नॉमिनल फीस 4,500 ओनली. त्यामध्ये तुम्हाला 3 ऍप देणार, ते पेड आहेत. 1,000 रुपीज मंथली सबस्क्रिप्शन असतं त्या ऍपचं, पण आपल्या कोर्सतर्फे तुम्हाला ते फ्रीमध्ये कव्हर होणार आहेत. आणि इथेच आपण आपल्या ऑफलाईन क्लासमध्ये, म्हणजे इथेच आपण असं कव्हर करणार आहोत, ते पण लाईव्ह मार्केटमध्ये. लाईव्ह मार्केट मीन्स तुम्ही पण ट्रेड घेणार, मी पण ट्रेड घेणार, तुम्हाला पण प्रॉफिट होणार, लॉस होणार, मला पण प्रॉफिट होणार, लॉस होणार, डायरेक्ट समोरासमोर. समजलं का. मग त्यात तुम्ही किती कमवता, किती गमवता, ते तुम्हाला हळूहळू हळूहळू समजतं. माझी मम्मी बोलते, भावेश जो पैसा कमाता है वो अमीर नहीं बनता है भाई, जो पैसे को मल्टीप्लाई करना जानता है वो अमीर बनता है. तर हळूहळू शिका, हळूहळू शिका. आतापासून सुरुवात कराल ना, तर तुम्ही पुढे 1-2 वर्षात चांगले स्टेबल व्हाल. और शेअर मार्केट को ऐसा बडा तोड नाही आहे, मॅक्स वॅक्स आणायची असं काहीच नाही. सिंपल बेसिक ड्रॉइंग, सिंपल कॅल्क्युलेशन, काय असतं, कसं असतं, कुठले स्टॉक घेतले पाहिजे. बघा दर टायमाला, आता बघा पावसाळा येणार आहे ना, बारिश के पहिला मी खरीदते बाटा कंपनी का स्टॉक. क्यों? कारण पावसात बाटा जास्त चालतो. दिवाळीच्या अगोदर मी घेतो एशियन पेंट्स. का? कारण लोक कलर मारतात ना, घरी पण मारतात, फॅक्टरीला पण मारतात. आता तुम्हाला माहिती आहे, इराण आणि त्या इस्रायलची वॉर चालू आहे, त्यांची लढाई चालू आहे. त्यामध्ये फायदा आपला होणार आहे. का माहिती आहे, इराण कडून आपण भारतामध्ये 70% ऑफ सनफ्लॉवर ऑइल, ज्यातून आपण घरी वडे वडे बनवतो, ते इम्पोर्ट करतो. विचार करा. तर जर तिकडे मारामारी झाली, तिकडे मग तेल इकडे येणार नाही, मग तेलाचा भाव कमी की वाढणार. सिंपल लॉजिक आहे. यू कॅन बाय ONGC चे शेअर्स. आता बघा IOC, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, पेट्रोल पंप असतात ना आपले, मी त्याचे शेअर्स घेतले. का माहितीये, आता बघा इलेक्शन आहे जूनमध्ये, आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करते माहितीये का, मार्केटमध्ये आपलं वाईट इम्प्रेशन जाऊ नये म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करते, पेट्रोलचे प्राइस फ्रीज करते. पेट्रोलचे भाव वाढवत नाही इलेक्शनच्या 2-3 महिन्या अगोदर. मग जेव्हा इलेक्शन होतात, निकाल लागतात, मग प्राइस पटकन वर जाते. मग आता ते शेअर्स घेऊन ठेवण्यासारखे आहेत, आपण ते शेअर घेऊ शकतो. डीमार्ट माहितीये, डीमार्ट वाटतं कधी बंद होणार. दर टायमाला गर्दी वाढतेच आहे आणि लोक पण वाढत आहेत. मग डीमार्टचं शेअर्स घेऊन ठेवल्यानंतर ते पण आपल्याला लॉंग टर्मला चांगली इन्व्हेस्टमेंट देणार. समजलं का मी काय म्हणतोय. मग आता तुम्हाला काय एवढं कमवायचे नाहीत, फक्त कुठे करायचं, काय करायचं, कुठल्या हिशोबाने करायचं. 15,000 रुपये पगार असला तरी माणूस तू फायनान्शियली फ्री होऊ शकतो. पण ते कसं, स्टॉक मार्केट काय आहे, त्याला कसं अनालाइज करायचं, कसे ट्रेड बसवायचे, आपण सगळं कव्हर करू. इंट्राडे, लॉंग टर्म, स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग म्हणजे आज स्टॉक घेतला, उद्या परवा विकला. लॉंग टर्म म्हणजे आज घेतला, 1 वर्षाने 2 वर्षाने विकला. मी तुम्हाला सांगतो, मी घेतला होता लॉकडाऊन मध्ये टाटा मोटर, 170-80 रुपयाला तेव्हा होता. आज प्राइस आहे 1,000 रुपये. किती रुपये. आणि मी येड्यानी 600 असताना विकून टाकला. मी घातले होते काहीतरी 1-1.5 लाखाच्या आसपास, तरी डबलहून जास्त पैसे झाले. मला कार घ्यायची होती, मी कार घेऊन टाकली. बघा, कधीही आपलं आयुष्य ना, आपण जे पैसे कमवतोय त्यावर नाही खर्च झाला पाहिजे. आपण पैसे कमवले, ती कुठेतरी गुंतवले, त्याचं व्याज येते, त्या व्याजावर आपलं आयुष्य चाललं पाहिजे. म्हणजे पैसे कधी संपणार नाही आणि आयुष्य चालतच राहील. नाही समजलं तुम्हाला. 1,00,000 रुपये जमा केले, आपण टाकले कुठेतरी, त्याचं व्याज महिन्याचं समजा येते 5,000 रुपये, तर त्या व्याजावरती आपलं आयुष्य चाललं पाहिजे. कारण मी आता मेहनत करतोय, मी आता ओरडतोय, थोडी आता ताकद सारखी सारखी असणार माझ्याकडे. आज मी यंग आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण उद्या जर मी म्हातारा झालो तर व्याजावरती आपलं आयुष्य कट झालं पाहिजे. आणि त्याची प्लॅनिंग आतापासून तुम्ही करायला सुरुवात करा. कळलं का मी काय म्हणतोय. तर जे तुम्हाला महाग कोर्स भेटतात भार, त्याच्यावर एकदम सिंपल बेसिक कोर्स वी आर गोइंग टू प्रोव्हाइड. स्टॉक्स मध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं, कसं अनालाइज करायचं, एवढं काय तीर नाही, एकदम सिंपल आहे, एकदम बेसिक आहे. सर पण करतात. समजलं का मी काय म्हणतोय. पण तुम्हाला आपण सेफेस्ट तरीका दाखवू. तुमचा पॉकेट मनी तुम्ही काढू शकता, एवढं तरी तुम्हाला आम्ही कॅपेबल बनवू की तुमचा खर्च तुम्ही स्वतःहून काढू शकता. पण नॉलेज भेटलं तर यू कॅन गो स्लोली स्लोली स्लोली. आणि मी शिकवतो, समजतं ना ते, बस अजून समजेल ते. आणि मी पण आहे, सर पण आहे. कळलं का. आम्ही हे पहिल्यांदा करतो या क्लासमध्ये, कारण मी माझं ऑफिस वगैरे ओपन करून बसलोय. माझ्या जोगेश्वरीला असं मोठं ऑफिस आहे, पण तिकडे या रेटमध्ये मी शिकवत नाही, कारण मी तुम्हाला तिकडे सेटअप वेटअप देतो. कळलं का. पण तुम्ही इकडे आरामात करू शकता, फोनवरती करू शकता, आणि आपल्याकडे चांगलं हे आहे,
मग याच्यावरती लाईव्ह मार्केट कसं चालतंय, तुम्ही तुमच्या फोनमध्ये प्रॉफिट अँड लॉस काढू शकता आणि घरी दाखवू शकता की बाबा हा प्रॉफिट झाला आज, हा एवढा लॉस झाला. समजलं का मी काय म्हणतोय? तर एकदम नॉमिनल फीसाठी आपण हे करतो यावर्षी. तर फटाफट फटाफट यू हॅव टू एनरोल ना सर. बाकीचं माहिती तुम्हाला सर वगैरे प्रोव्हाइड करतील, तुम्हाला व्हॉट्सअप वगैरे स्टेटसला वगैरे पण भेटतील कसं काय वगैरे वगैरे असतं ते. तर तेवढं तरी केलं तो बी इट इज मोर दॅन इनफ. समजलं का? बाकी तुम्हाला बाकीचं सर सांगतील. समजलं? आजचं आपण कव्हर केलं तर समजलं का? हे सगळं पहिलं लिहून घ्या अँड देन यू कॅन गेट लॉस्ट. चला हा म्हणजे जाऊ शकता तुम्ही. हे नाही लिहिलं तरी चालेल पण ठीक आहे लिहा.